नमस्ते. मी संतोष तुकाराम जाधव, मुक्काम पोस्ट पाचल, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र. तर माझे वडील 26/11/2022 रोजी दिवा पॅसेंजर गाडीने दिव्याच्या दिशेने मुंबईकडे चालले होते. तर तिकडे माझी बहीण राहते, त्या बहिणीकडे ते चालले होते. तर अद्याप 26/11/2022 पासून आज 20/6/2026 उजाडलं. आज 3.5-4 वर्ष झाली तरी सुद्धा अद्याप पोलिसांना या ठिकाणी त्यांचा नापत्ता दाखल करून सुद्धा पत्ता सापडत नाहीये किंवा ते सापडत नसल्याचा ते आग्रह धरत आहेत. तर जे विलवडे रेल्वे स्टेशन आहे हे लांजा हद्दीमध्ये येत असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं जे आपण लांजा पोलीस स्टेशनमध्ये त्याची ही नापत्ता दाखल केली आहे. तरी पोलिसांनी सुद्धा अद्याप त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत ते अद्याप त्या गोष्टीचा तपास करत नाहीयेत. तर त्या संदर्भात मी पर्यंत सुद्धा गेलो होतो. तर त्या ठिकाणी आयजींच्याकडे गेल्यानंतर त्यांनी DYSP फोन करून म्हणजे एक CRPF आणि एक ज्यांच्याकडे मिसिंगची दाखल होती ते IO अशा दोघांना हे देऊन जे रेल्वे स्टेशन हद्दीमधले जे काही पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडे तिथपर्यंत आपल्याला तपासाला गेलो. पण तिथे सुद्धा कुठेही नापत्ता किंवा सापडल्याचं कुठेही आढळलं नाही. अगदी तिथपासून अगदी ते क्राईम ऑफिस मुंबईला आहे तिथपर्यंत सुद्धा किंवा मुंबईची इतर स्टेशन दादरच्या दिशेने जाणारे प्रत्येक स्टेशन ठाणा वगैरे किंवा काय या ठिकाणी सुद्धा आपण जाऊन तपास केला. पण तिथे सुद्धा मिसिंग किंवा एखादी म्हणजे अनोळखी व्यक्ती हरवल्याचा कोणताही प्रकारचा त्यांच्याकडे हे पुरावा हे म्हणजे सापडत नाही पोलिसांना. मग हा केवळ आजपर्यंत 3.5-4 वर्ष झाले माझे वडील जर का सापडत नसतील तर सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी न्याय आहे की नाही या संदर्भात सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहतंय. आणि एवढी दिरंगाई पोलिसांना का होते याचं पोलीस सुद्धा उत्तर देत नाही. की त्यांना प्रश्न विचारला असता की तुम्हाला कोण मदत करत नाही का किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का. तर ते नाही, फक्त मी शोधतोय तपास सुरू आहे असाच मानसिक त्रास ते देत राहतात. पण अद्याप सुद्धा त्यांना म्हणजे माझे वडील सापडले नाहीये. तर सर्वसामान्य माणसाने या देशामध्ये न्याय आहे की नाही ह्या संदर्भात मोठं प्रश्नचिन्ह उभं राहते. आणि एवढी नाराजी काय आणि ती नाराजी नेमकं काय असेल तर त्यांनी सांगायचं बाबा या विषयावरून तुमच्यामध्ये नाराजी आहे किंवा काय कोणत्या गोष्टीची अपेक्षा जर का असेल प्रशासनाला तर त्यांनी ती गोष्ट सांगितली पाहिजे. सामंजस्य लोकांमध्ये किंवा आमच्यासारख्यामध्ये त्यांनी राखलं पाहिजे. तर ते अद्याप त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं असं सहकार्य त्यांच्याकडून मला लाभत नाहीये. तर याचा गृह खाता असेल किंवा जे वरिष्ठ पोलीस कोण किंवा जे काही वरिष्ठ मंडळी आहेत जे IPS IAS लेवलला जे काही काम करत आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेऊन या गोष्टीकडे कानाडोळा न करता त्या म्हणजे माझे वडील सापडावेत यासाठी त्यांनी हे केलं पाहिजे. कारण अशा प्रकारचं हे देशामध्ये अराजकता चालवणं किंवा अराजकता निर्माण करणं हे खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे. की सर्वसामान्य माणसांना मी पत्रकारांना सुद्धा कॉन्टॅक्ट केलं की आता बातमी देऊ शकता का. तर त्यांनी सुद्धा काय आता 4 वर्ष झाली आता काय देणार बातमी वगैरे अशा संदर्भातले त्यांनी हे केलंय. तर जी नापत्ता आपण दाखल केली त्याची प्रत ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सही वगैरे त्यांची अधिकारी लोकांची आहे. त्याचप्रमाणे हा माझ्या वडिलांचा फोटो आहे की जेणेकरून ते सापडावेत ही माझी अपेक्षा आहे. आणि ते सापडतील किंवा सापडण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करेन हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतोय. तेव्हा प्रशासनाचं हे जे काही दुर्लक्ष चाललंय ते कुठंतरी त्यांनी थांबवावं आणि जाणीवपूर्वक हा जो काय मानसिक त्रास देण्याचा जो काय प्रयत्न करतोय ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि माझे वडील मला भेटले पाहिजे. प्रवासादरम्यान ते मुंबईच्या दिशेने जात होते आणि ते अद्याप न सापडणं म्हणजे हे दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यासाठी वरिष्ठ जे अधिकारी आहेत आणि जे काही गृह खातं वगैरे आहे त्यांनी लक्ष द्यावं आणि माझे वडील मला परत मिळावेत. धन्यवाद.